नगरविकास विभागातल्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा फटका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बसलेला आहे। अमृत 2.0 योजनेच्या अंमलबजावणीमध्ये दिरंगाई झाल्यानं पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागातल्या अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी देत कडक शब्दात सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नगरविकास विभागाचा ढिसाळ कारभार, अमृत 2.0 योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई, मुख्यमंत्र्यांची नगरविकास मधील अधिकाऱ्यांना तंबी, मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना। सरकारी काम आणि 12 महिने थांब असं अनेकदा आपण कुठल्या ना कुठल्या सरकारी कार्यालयात अनुभवलं असेलच, पण खुद्द नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलाच फटका बसलाय। अमृत योजना 2.0 च्या अंमलबजावणीत झालेल्या दिरंगाईमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे पारदर्शक आणि नियोजनबद्ध कामकाजावर भर देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गतिमान शासनाची चर्चा पुन्हा एकदा प्रशासनात रंगू लागली आहे। नगर विकास खातं असेल, इतरही खाती आहेत। महाराष्ट्र आज नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत, इन्व्हेस्टमेंट येते आहे। महाराष्ट्राचा जीडीपी नंबर 1 ला आहे। महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर 1 ला आहे आणि 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिलेली आहे। आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे। विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो। त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातच नाहीये, ही माहिती दादांत खोटी आहे। शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या घरात पाणी पोहोचवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अमृत 2.0 योजना राबवण्याचा निर्णय घेतला। या योजनेकडे पंतप्रधान जातीनं लक्ष घालत असून त्याचा आढावा देखील ते सातत्यानं घेत असतात। मात्र महाराष्ट्रात 9,000 कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतर ही योजना धीम्या गतीनं सुरू असल्याची नाराजी पंतप्रधान मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली। परिणामी मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे। तर या संदर्भात आता देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्यात। अमृत 2.0 अंतर्गत असलेल्या सर्व योजना निश्चित मुदतीमध्ये पूर्ण व्हायला हव्यात। केंद्राकडून मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करून त्या 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत। अमृत 2.0 अंतर्गत राज्याला 9,000 कोटी रुपयांचा हिस्सा, त्यामुळे योजना लवकर पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे। 2021 मध्ये सुरू झालेली योजना 2026 मध्ये संपायला हवी, अन्यथा दोषींवर कठोर कारवाई केली जाईल। दरम्यान यावर खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंट बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आलं। तर आम्ही तर कोणी काय मीटिंग मध्ये नव्हतं। तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। मी त्याचं स्वागत करते, कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे। मी त्याचं मनापासून स्वागत करते। अशा प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल, याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे। एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे। ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे। कुठलीही योजना सुरू झाल्यानंतर ती पुढील 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना दिले। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी मानली जाणारी योजनाच 6 वर्षात पूर्ण झालेली नाहीये। परिणामी लाल फितीच्या या कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचं स्पष्ट होत आहे आणि म्हणूनच सरकारचा निधी व्यपगत होण्याऐवजी तो सर्वसामान्यांच्या उपयोगी पडला पाहिजे, या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पुन्हा एकदा निदर्शनास येत आहे। मात्र या खरडपट्टीनंतर
आता शासकीय बाबू सर्वसामान्यांसाठीची योजना गतीनं राबवणार का, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.